नमस्कार. सुषमा हेल्दी रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि नवरात्र सुरू झालं आहे. आजचा पहिलाच दिवस आहे नवरात्राचा. त्याच्यामुळे सगळ्यांना नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कुठलाही उपवास म्हणा किंवा नवरात्र असेल, माझं मत आहे असं, ते आपल्या शरीराची इंटरनल शुद्धी असते, म्हणजे शुद्धीकरण असते किंवा आपण म्हणू त्याला मेडिटेशन आहे ते एक प्रकारचं, की आपल्या बॉडीला कसं व्यवस्थित बॅलन्स करायचं. आता याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे नवरात्र म्हटलं की काही जण असे असतात की जे फक्त पाण्यावरती नवरात्र करतात, काही काही दूध पिऊन करणारे आहे, काही फळं खाऊन करणारे आहे, तर काही वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस घेऊन करतात आणि काही जण जर असे आहे तर ते मस्त वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद घेतात. असो, म्हणजे जो आपापला भाव आहे किंवा आपापली करण्याची पद्धत आहे. पण मला असं वाटते की हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे नवरात्र म्हणजे. म्हणजे आपण उपवास करतो, मग त्या पिरियडमध्ये जे आहे ते आपण कुठेतरी सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो आणि चांगल्या वाइब्स आपल्याजवळ असतील तर नॅचरली आपलं आतमधून पण आपलं जे आहे ते सगळ्या गोष्टी चांगल्या होत राहतात. म्हणजे सगळ्याच गोष्टीचा त्याच्यावरती परिणाम होतो, की जेव्हा आपलं मन प्रसन्न असते. आणि अशा फेस्टिवल म्हणा किंवा हे नवरात्र म्हणा, तर त्याच्यासाठी आहे की आपलं मन जे आहे ते आपण अगदी प्रसन्न ठेवतो त्या दिवसामध्ये आणि त्याचा फायदा आपल्याला कुठेतरी होतो. आजची आपली रेसिपी तशीच आहे. तर रेसिपीचं म्हणाल तर ॲक्च्युअली काय होतं ना, की आता सध्या जे आहे ते हेअर फॉलचे इतके प्रॉब्लेम्स वाढलेले आहेत. तर मी असा विचार केला की चला आपण काहीतरी हेअर फॉलसाठी करूया. माझ्यासोबत तेच होत होतं. पण मला हेही माहिती आहे की काही खाऊन हेअर फॉल वगैरे थांबत नाही. त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी जबाबदार असतात. तुमचं वेळेवरती झोपणं, वेळेवरती उठणं, वेळेवरती खाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी आवश्यक असतात. म्हणजे कंप्लीट तुम्हाला रुटीन तुमचं चेंज करावं लागतं किंवा प्रॉपर करावं लागते, तेव्हा कुठेतरी याचा फायदा होतो. पण नंतर असं म्हटलं की ठीक आहे ना, 25% जरी याच्यातून काही आपल्याला मिळत असेल बेनिफिट तर चांगलंच आहे. तर ही रेसिपी मी तयार करायला घेतली. मग विचार केला की अरे ही रेसिपी आपण करतो आहे एक डोळ्यांसाठी म्हणा किंवा केसांसाठी म्हणा, पण अजूनही असे काही घटक आपण याच्यात टाकू शकतो का, की ज्याच्यामुळे नवरात्रात पण काम येईल. म्हणजे जे लोकं फराळ अजिबात करत नाही, तर त्यांच्यासाठी काहीतरी फायदा होईल. म्हणजे उपवासामध्ये काही लोकं काहीही खात नाही, तर ते काही न खाल्ल्यामुळे पित्ताचा त्रास होऊ शकतो. तर अशा वेळेस काही आपण अशाही गोष्टी याच्यात ॲड करू, की हे थांबवता येईल. मग थोडंसं अजून मी विचार केला. म्हणजे घेतली होती वेगळी करायसाठी आणि मग परत चेंज केली आणि परत ही रेसिपी तयार झाली. तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे. कुठेतरी मी आयुर्वेदात थोडंसं वाचलं किंवा आयुर्वेदिक व्हिडिओ पाहता पाहता लक्षात आलं, की केसांसाठी काय काय चांगलं असते. नुसतं केसांसाठी नाही, इतरही गोष्टीसाठी ते चांगलं आहे. आणि अशा अनुषंगाने हा व्हिडिओ तयार झालेला आहे. अगदी खरंच खूप चांगला व्हिडिओ आहे. तुम्ही हा आता उपवास नवरात्र तर आहे, तर नवरात्रात 9 दिवस तुम्ही हे कंटिन्यू घेतलं ना, तर चांगलंच आहे. पण नवरात्राव्यतिरिक्त हे तुम्ही 1 महिना कंटिन्यू हे घेऊन बघा. तुम्हाला नक्कीच कुठेतरी बेनिफिट मिळेल. सगळ्या इथे ज्या गोष्टी आपण त्याच्यात चांगल्या आहेत, तर खूप चांगल्या याच्यात पदार्थ आपण वापरलेले आहे. आपण रेसिपी बघणार आहोत, पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील. रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी पाहूया. आणि ही रेसिपी कशी आहे ना, की खूप अगदी पटापट तयार होणारी रेसिपी आहे. म्हणजे भरभर ॲड करायचं, फरभर फिरवायचं आणि सरसर घ्यायचं. एवढी सोपी रेसिपी आहे. 5 मिनिटाची रेसिपी आहे, पण नक्की तुम्ही ट्राय करा. या रेसिपीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि तो म्हणजे आवळा पावडर. आवळा चूर्ण आहे हे. तर 1 चमचा घेतला आहे पोहे खायच्या चमच्यानी. आणि आवळा चूर्ण नसेल तुमच्याकडे तर तुम्ही नॉर्मल फ्रेश एक आवळा पण घेऊ शकता अख्खा. आणि आवळा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की व्हिटॅमिन सी अगदी भरभरून त्याच्यामध्ये असतं आणि एक प्रकारचं पॉवर हाऊस आहे. आणि तिन्ही व्याधीवर चालते, म्हणजे कफ, पित्त आणि वात. या नंतर अर्धा चमचा काळे तीळ आहे. तर याचे पण भरपूर बेनिफिट आहे. भरपूर कॅल्शियम असतं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे याच्यामध्ये. जे आयर्न आहे, जे किंवा शरीरातला कोरडेपणा एक प्रकारचा हा कमी करतो. त्यानंतर ह्या भोपळ्याच्या बिया आहेत, तर 1 चमचा आहे पोहे खायच्या चमच्यानी. त्याच्यामध्ये पण भरपूर फायबर असतं, कॅल्शियम आहे, आयर्न आहे आणि ब्लड शुगर जी आहे त्याची लेवल हे कमी करतं. तर खूप सारे याचे पण फायदे आहेत. त्यानंतर हे 10 ते 12 काळ्या मनुका आहे. मनुका जे आहे त्या पित्तशामक आहे, त्याच्यामुळे रात्री 5-6 मनुका रोज भिजत घालून सकाळी त्या खायच्या, असं आयुर्वेदामध्ये सांगितलं जातं. नंतर ही 5 कढीपत्त्याची पानं आहे. 4 ते 5 घेऊ शकता. आणि कढीपत्त्याची पानं म्हटलं की आयर्न आणि व्हिटॅमिन ए आलं, म्हणजे डोळ्यासाठी आणि तुमच्या केसासाठी खूप चांगलं आहे. आणि तुम्ही जर हे शरबत म्हणा किंवा हे पेय उपवासासाठी बनवत असेल ना आणि तुम्ही कढीपत्ता खात नसेल तर अवॉइड करा. नाहीतर असं प्यायसाठी जनरल रोज प्यायसाठी घेत असाल तर कढीपत्ता आवर्जून टाका. नंतर हे 3 ते 4 पुदिन्याची पानं आहेत. पुदिन्याचे उपयोग तर सगळ्यांना माहीत आहे, कुठे वापरत नाही. तुमची टूथपेस्ट असू द्या, भरपूर ठिकाणी म्हणजे एक त्याला स्वाद असतो एक त्याचा. त्याच्यासाठी एक फ्लेवरसाठी ते वापरले जाते. आणि आयुर्वेदामध्ये स्टमक पेन असेल की
छातीमध्ये वगैरे दुखत असेल ना, तर तेव्हाही या पुदिन्याचा वापर करतात. आणि अजून असंख्य आहे, कॉस्मेटिकमध्ये वापरला जातो हा पुदिना आणि वेगवेगळ्या पेयांमध्ये तर आवर्जून वापरले जातात. त्यानंतर हे पाव चमचा जे आहे ते भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आहे. त्यानंतर हे 2 मिरे घेतले मी आणि सुंठ पावडर आहे, तर 2 ते 3 चिमटी सुंठ पावडर आहे, ते पण टाकून घेऊ. याच्यामुळे काय होईल ना, एक फ्लेवर तर मिळतो आणि आपल्याला रेस्पिरेशनमध्ये पण याचा आपल्याला उपयोग होतो. जे घसा बसला असेल किंवा थ्रोट इन्फेक्शन असेल तर तिथे हे कामात येतं. तर इथे मी 2 चिमटी जे आहे इकडे दिसते ते शेंदे मीठ आहे, ते तिकडे सरकलं आणि 2 ते 3 चिमटी हे काळं मीठ आहे. तर हे काळं मीठ जे आहे ते त्याला एक फ्लेवर देतं आणि शेंदे मीठ एक त्याला टेस्ट देते. जर तुम्ही खात नसाल मीठ तर अवॉइड करा. ही रेसिपी कशी आहे ना, तुम्ही उपवासामध्ये पण पिऊ शकता. रेसिपी जी आहे ना ती खास मी माझा हेअर फॉल भरपूर होत होता आणि त्याच्यासाठी बनवत आहे. त्याच्यामुळे सगळे इन्ग्रेडियंट वेगवेगळे खाणं शक्य नसते ना, म्हणून मी ते सगळं एकत्र करून असा ज्यूस तयार केलेला आणि खूप सुपर ज्यूस बनला होता. आता हे खजूर आहे, आता खजूर तर सगळ्यांना माहीत आहे, एक प्रकारचं डेझर्टचं काम करते ते आणि शुगरची रिप्लेसमेंट आहे आणि अगदी नॅचरल आहे. तर इथे मी हे 3 घेतले आणि भरपूर स्वीट असतात, म्हणजे एक चांगला स्वीटनेस येतो याच्यामुळे. त्यातल्या बिया काढून घ्यायच्या. सुरुवातीला मी अगदी थोडं पाणी टाकून घेते, 2-3 चमचेच पाणी टाकलं याच्यामध्ये. आता याचं झाकण लावून आपण हे मिक्सरला पहिले फिरवून घेऊया. त्याच्यामध्ये आपण जेही जिन्नस टाकले आहे ना त्याची चांगली पेस्ट तयार झाली पाहिजे, म्हणून पहिले सुरुवातीला अगदी थोडं पाणी टाकायचं. नाही आपण उघडून बघूया, तर तुम्ही बघू शकता छान मिक्स झालेलं आहे. तुम्हाला मी चमच्याने दाखवते, बघू शकता अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि अशी पेस्टच आपल्याला तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला, नाहीतर ते सगळे पाण्यामध्ये पोहतील आपण सुरुवातीला सगळं पाणी टाकलं तर. आता आपण याच्यामध्ये अजून पाणी घालून घेऊ. तर हा एक ग्लास आहे, मी पूर्ण याच ग्लासातलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं होतं आणि हा ग्लास जो आहे तो जवळपास 300 ml चा ग्लास आहे आणि हे जे आपले मेजरमेंट आहे हे एवढ्यासाठीच आहे, 300 ml च्या ग्लाससाठीच आहे. तर हे परत आपण फिरवून घेऊया मिक्सरला. आणि झालं आपलं हे सुपर ड्रिंक अगदी तयार आहे. बघू शकता किती सुंदर तयार झालेलं आहे, रंग बघा किती छान आलेला आहे. आता तुम्हाला ज्याने प्यायचं आहे ना त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि अगदी रेडी टू ड्रिंक आहे. याला फ्रीजमध्ये नाही ठेवायचं किंवा बर्फ वगैरे पण याच्यामध्ये टाकायचं नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माठातलं थंड पाणी घेऊ शकता याच्यासाठी. आणि हे पेय म्हणा, शरबत म्हणा किंवा ज्यूस म्हणा, तुम्ही एम्प्टी स्टमक घ्या, म्हणजे काहीही न खाता हा ज्यूस घ्या. तर हा खूप इफेक्टिव्ह आहे आणि खूप इफेक्ट करतो हा ज्यूस. सो परत तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तुम्हाला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.